नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे वळणा वळणाचा रस्ता. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. COEPला परागचा नंबर लागला नाही. त्याला रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, पण त्याला रत्नागिरीला जाऊन इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. थोडा हताश झाला तो, पण मग त्याने निर्णय घेतला आणि एका कंपनीत नोकरी करू लागला. नोकरी सांभाळून त्याने आधी ड्राफ्ट्समनचा कोर्स पूर्ण केला आणि नंतर मेकॅनिकल इंजिनियर झाला. त्या दिवशी अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं त्याला. तो घरातला एकुलता एक मुलगा होता. घराची कोणतीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती. शहरात राहत होता. ॲडमिशन मिळाली नाही तरी बाकीचे पर्याय सुचवणारी माणसे त्याच्या आजूबाजूला होती. त्यामुळे मार्गात वळणे आली तरी देखील तो त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचला. प्रवीण, परागचा मावस भाऊ, परागपेक्षा 3 महिन्यांनी लहान. त्याला आधी वाटलं आपण BCom करावं. नंतर त्याचा विचार बदलला आणि त्याने BA करायचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्या धरसोड वृत्तीवर तोफ डागली गेली. साधारण एकाच वयाचे असल्यामुळे पराग आणि प्रवीण या दोघांमध्ये सतत तुलना केली जात असे. परागला कधीच त्या तुलनेचा त्रास झाला नाही, कारण त्याच्यासाठी गोष्टी तुलनेने सोप्या होत्या. त्याने कष्ट घेतले आणि प्रत्येक आघाडीवर त्याला यश मिळत गेले. पण प्रवीणचं तसं झालं नाही. तो नेटाने प्रयत्न करत राहिला आणि अनेक वेळेला हुलकावण्या देऊन त्याला यश मिळत गेलं. त्याच्या यशाचा मार्ग वळणावळणाचा होता. वळणावळणाचा मार्ग खरं तर फार सुंदर असतो. थोड्या थोड्या अंतराने आधीचं वळण नव्या उंचीवरून दाखवत असतो. आपण धोक्याचं वळण पार करून पुढे आलो आहोत हे त्या उंचीवरून लक्षात येतं. तोपर्यंत पुढचं वळण आलेलं असतं. बेसावध न राहता लक्षपूर्वक वाटचाल करायला हा रस्ता शिकवतो आपल्याला. एका बाजूला खोल भीतीदायक दरी असली तरी दुसऱ्या बाजूला आश्वासक असा डोंगर असतो. त्याचा आधार असतो आपल्याला. मी तुझ्या पाठीशी आहे असंच तो डोंगर सांगत असतो. मनाची उभारी वाढवण्यासाठी आल्हाददायक धबधबे या मार्गात असतात. या वळणावळणाच्या मार्गावर पदोपदी धोके असले तरी सौंदर्य देखील असते. या मार्गावरून सावकाश जावे लागते. कितीही त्रास झाला, अडचणी आल्या, ठराविक वेळेला ध्येय गाठता आलं नाही तरी शांतपणे प्रवास चालू ठेवला तर हा रस्ता आपल्या ध्येयापर्यंत नक्की नेऊन पोहोचवतो. तिथे पोहोचल्यावर भविष्याकडे बघताना भूतकाळ विसरू नकोस असं हा रस्ता आपल्याला सांगत असतो. टक्के टोणपे खात अनेक अडचणींवर मात करत प्रवीण देखील त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचला. वळणावळणाच्या रस्त्याकडून कोणता बोध घ्यायचा हे प्रवीणला कळल्यामुळे त्याच्या प्रगल्भतेबद्दल वेगळं सांगायलाच नको. धन्यवाद.